भाजपची तयारी आहेच, कारण जसं आता बिहारमध्ये ज्या आपले BJPचं मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आपण ज्या आज विजय मिळवलेला आहे आणि हे विकास होत आहे आणि हा विकास जनतेला जसं आपण कामं करतो हा जनतेच्या मनात भरतो आणि तशी सरकार आपली पुढे जात आहे। तसंच आज आपण मुंबई, कल्याण, डोंबिवली याही नगरपालिका असू दे कुठलीही असू दे त्याच्यात आपल्या BJPचा हा झेंडा फडकेल आणि आपलाही विजय होईल। बिहारमध्ये मिळालेलं बहुमत जे NDAला मिळालं ते नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या NDAच्या कामाला मिळालेलं बहुमत आहे। लोकांचा विश्वास हा मोदीजींवरती किती घट्ट आहे। भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जे सहकारी पक्ष असतात त्यांच्यावरती आज जनता गेल्या 10 वर्षापासून आपण सातत्याने बघतोय। आता 11 वर्ष पूर्ण झाले। मोदीजींनी जी काही कामं सांगितली होती ती सगळी कामं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि हे सगळं जनता पाहते आणि त्यामुळे आता जनतेला भ्रष्टाचार मुक्त आणि विकासाभिमुख राजकारण करणारा पक्ष म्हणून एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष दिसतो। आणि म्हणूनच जसं महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालं तसंच बिहारमध्ये सुद्धा मिळालं आणि मला विश्वास आहे की येत्या निवडणुकांमध्ये आता होणाऱ्या नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असतील या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व पक्षांना घवघवीत यश मिळेल। बिहारमध्ये जो भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे हा विकासाच्या आधारावरती हा ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या वक्तृत्वाला सगळे कामावरती सगळे प्रबुद्ध होऊन हा विजय झालेला आहे बिहारमध्ये।